नमस्कार, मी प्रगती कोळगे, जबराट चित्रपटाची डायरेक्टर अँड वन ऑफ द प्रोड्युसर. आपण जे जबराट चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या आठवणींचे जे व्हिडिओ करत आहेत, तर त्याच्यामध्ये आज आपण आयली या संदर्भात एक व्हिडिओ करत आहे. माझा सगळ्यात फेवरेट शूटचा दिवस तो म्हणजे बैठकीच्या लावणीचा दिवस. रिअली ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी गिव्हन टू मी बाय प्रगतीताई अँड आशिष दादा. आयलीला या गाण्यासाठी डान्सर म्हणून जी जबाबदारी दिली ती लावणी किंग आशिष पाटील दादांनी दिली. ऍक्च्युली हा सर्वस्वी निर्णय आशिष दादांचा होता की कोणतं गाणं कोण करणार. त्यानुसार ही जबाबदारी आयलीला मिळाली आणि तिने ते खूप छान केलं. हो, मी याच्यात बैठकीची लावणी परफॉर्म करते. एक्साइटमेंट होती की ओके, मला बैठकीची लावणी करायची. ठीक आहे, आपण रिहर्सल केली आहे, महिनाभर आपण याच्यावर वर्क करतोय. पण ऍट द सेम टाइम खूप धाकधूक पण होती, कारण बैठकीची लावणी ही फक्त बसून करणारी लावणी नाही, तर याच्यात परफॉर्मन्स, डान्स परफॉर्मन्स हा मेन होता. म्हणजे जेव्हा मी परफॉर्मन्स म्हणतीये याचा अर्थ हा नाही की डान्स करतानाच्या स्टेप्स वाला परफॉर्मन्स, बॉडी पॉस्चर, एक्सप्रेशन, बॉडीली हावभाव हा वाला परफॉर्मन्स. जर मी तो परफॉर्मन्स नाही करू शकले, तिला जरी धाकधूक जरी असली तरी मला कॉन्फिडन्स होता की ती खूप छान करणार, कारण वर्कशॉप्स मध्ये खूप सुरुवातीपासून मेहनत घेतली होती. फायनली मला परफॉर्मन्सची जेव्हा ती वेळ आली, मी तिथे स्टेजवर गेले. शांतीमध्ये ती आली स्टेजवर. डेफिनेटली व्हेरी नर्वस, बट आय वॉज कॉन्फिडंट ॲज वेल. मी तिच्याकडे ऑब्झर्व केलं त्या दिवशी. ती खूप शांत होती, काम आणि असं फोकस्ड होती. म्हणजे ती इतर सीन करतानाही तशीच असते. ती कोणाला बोलत नाही. ती तिच्या त्या झोन मध्ये असते, जे काही तिला करायचंय त्या, आणि ती तशीच त्या दिवशी होती. मी विसरून गेलेले मी कुठे, मी काय करते. मला फक्त एकच गोष्ट दिसत होती की जो आहे माझा परफॉर्मन्स, ते गाणं वाजतंय, सगळं प्रॅक्टिस केलेली आहे, डोक्यात आहे, आता त्या डोळ्यातनं बाहेर काढायची. स्टार्ट झाला आमचं अर्ध गाणं, 1 टेक मध्ये शूट झालं. मोठा पीस होता तो. हे गाणं अखंड असं बऱ्यापैकी शूट झालेलं आहे आणि कुठेही कमी नाही वाटलं त्याच्यामध्ये. जे काही निघालं स्टेजवर तो एक आविष्कार होता, वेगळा आविष्कार होता. सगळ्यांच्या टाळ्यात सगळे भारलेले होते. दादाने सांगितलं ओके, 1 टेक ओके होता तो परफॉर्मन्स. माझा पहिला टेक त्याचा 1 टेक ओके होता. अँड ॲट दॅट पॉइंट आय फेल्ट लाईक ओके, म्हणजे ठीक आहे, आय विल मेंटेन दिस इंटेन्सिटी. हॅपीनेस डोक्यापर्यंत जाऊ देऊ नको, एक्साइटमेंट नाही येऊ द्यायची. फोकस फोकस फोकस. आणि आयली स्टेज फाडणार हे तर माहितच होता. खात्री होती की आयली स्टेजवर गेली की स्टेज फुटणार, पण ती इतक्या छान पद्धतीने करेल हे नव्हतं माहित. खूप छान केलं तिने. ते माझ्या तर कल्पनेच्या बाहेरचं होतं. आय वॉज फीलिंग व्हेरी हॅपी. अँड ती जबाबदारी आता अजून वाढलेली की माझे प्रत्येक टेक ओके जायला हवे. अँड आय जस्ट वॉन्टेड दॅट परफॉर्मन्स टू बी द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ माय लाईफ टिल टुडे. मी तर म्हणेल तिचा तो लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स असेल, अप्रतिम. आणि आजच्या नवीन पिढीने केलेली किंवा मधल्या काळामधली अशात काही या 10-15 वर्षामध्ये झालेल्या काही लावणी असतील, बैठकीच्या लावणी, तर त्याच्यातली वन ऑफ दी बेस्ट लावणी झालेली असं मला वाटतं. आणि ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लावण्या पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये ही लावणी नक्कीच जाऊन बसलेली असणार आहे, खात्रीनं सांगते. आणि मी तर स्वतःचा परफॉर्मन्स स्क्रीनवर जाऊन बघायला पण रेडी नव्हता. लोकांना आवडतोय का नाही, ऑडियन्सला आवडतोय का नाही, ही गोष्ट सगळ्या सेटवर जेवढे तिथे उपस्थित आहेत त्यांच्या रिॲक्शनवर मला जाणून घ्यायची होती. तिने ते खूपच छान केलं. त्याचे काही आउटपुट निघाले ना, अप्रतिम. परफॉर्मन्स तिचा रॉकिंग असणार. हे काहीतरी कुठल्या तरी वेगळ्या लेवलला घेऊन जाणार हे माहिती होतं आणि ती गेली, एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं तिनं हे गाणं. म्हणजे खूप वर्षांनी असं तुम्हाला काहीतरी वेगळं आणि छान बघायला मिळणार आहे. अँड मला सांगताना खूप 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 आनंद होतोय की आशिष दादा त्या दिवशी तो स्टेजवर आला, त्याने मला 100 रुपये हातात दिले आणि म्हणला की मैंने मेरे लाइफ में कभी किसी को पहले दिया नहीं. तो जो मोमेंट आहे तो सर्वांसाठीच प्राऊड फील करणारा होता, कौतुकाचा होता की आशिष दादा जे की लावणी किंग म्हणून आज प्रसिद्ध आहेत, त्यांना ती लावणी आवडली, इतकी आवडली की त्यांनी बक्षीस दिलं. एक त्यांची भावना त्याच्यामध्ये गेलेली असते त्या बक्षिसामध्ये. दॅट फिलिंग इज व्हेरी अनरिअलिस्टिक येट रिअलिस्टिक येट व्हेरी एक्स्ट्रीम. की म्हणजे तेव्हा
दादा स्टेजवर आला, त्याने 100 रुपये दिले आणि तो सरोज जी ने मुझे दिया था और मेरा भी देना बनता है. आणि नंतर तो म्हणला की मी माझ्या आयुष्यात अजून तरी कोणालाही कधी असं दिलं नव्हतं. हे सगळं ऐकून आम्ही सगळे ऑडियन्स अवाक झालो होतो. आमच्यासाठी पण तो एक भारलेला मोमेंट होता. जेव्हा हे ऐकलं त्याच्या तोंडून आणि जेव्हा असं झालं की मी पहिली आहे जिचा परफॉर्मन्स दादाला एवढा आवडला अँड दादाने मला 100 रुपयाची ती नोट दिली. मी हरवून गेले तिथे. मी तो पिघल गई असं मेल्ट अँड प्लस ताई पण स्टेजवर आली, तिने मोठी हाक दिली आणि सगळे माझे क्रू मेंबर्स पण तिथे होते, ते पण स्टेजवर आले. माझे को आर्टिस्ट होते ते स्टेजवर आले. ते खूप ओव्हरवेल्मिंग होती, ती अजूनही ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे सगळीकडे तो एक असा वेगळा माहोल बनला होता. म्हणजे काहीतरी वेगळं घडलं होतं आणि काहीतरी असं आपण कल्पना नाही केलं असं घडलं होतं. मी तर पळत जाऊन आयलीला अशी मिठी मारली होती स्टेजवर जाऊन. इतका सुंदर परफॉर्मन्स केला. बाकीचे सगळे कलाकार क्रू मेंबर्स जाऊन तिचं कौतुक करत होते. माझ्या आयुष्यात स्टेजवर येऊन माझ्या गुरूंनी मला किंवा ऑडियन्सनी मला एवढा रिस्पॉन्स दिला असेल असा हा पहिला परफॉर्मन्स होता. तिथेच कळालं होतं की हे गाणं कुठल्या लेवलला जाणार आहे. तेव्हाच कळालं. अर्थात गाणं बनवतानाच खूप छान बनलेलं आहे. त्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत डॉक्टर जय भीम शिंदे यांनी. खूपच छान आहे. ते गाणं गायलेलं आहे आर्या आंबेकरनी. खूपच छान. त्याच्यावर कोरिओग्राफी स्टेप्स बसवलेल्या होत्या आशिष दादानी, तेही छान. आणि आयलीनी त्याच्यावरती निव्वळ अप्रतिम डान्स केलेला आहे. डान्स पण म्हणतात नाही की चला आली आणि काही स्टेप्स केल्या नाही. ते तिने असं हृदयापासून काहीतरी केलंय. तिच्या भावना प्रत्येक तिच्या कृतीतून दिसत होत्या, तिच्या हावभावावरून दिसत होत्या, तिच्या म्हणजे डोळ्यातून तिच्या त्या दिसत होत्या. एक्सप्रेशन्स अप्रतिम. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत ते सांगायला, इतकं सुंदर झालेलं आहे. खूपच छान झालं. त्या दिवशी एकूण एक आर्टिस्ट, प्रत्येक को आर्टिस्ट मला सपोर्ट करायला आणि माझा परफॉर्मन्स बघायला तिथे ऑडिटोरियम मध्ये समोर थांबून होते. आणि ते खूप वेगळं होतं. ते सगळं छान होतं. म्हणजे फारच छान होतं ते सगळं. अँड हे आपल्याला हा जो सपोर्ट मिळतो आपल्या अख्ख्या टीम कडून, तेच खूप असतं. आणि त्याच्यामुळे मी तो दिवस पण नाही विसरू शकणार. आणि त्याच्यामुळे तो सीन, तो शूट, माहोल सगळं काही माझ्यासाठी खूप 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 हृदयाच्या जवळचं आहे. अँड हो, मी ती नोट पण फ्रेम करून ठेवली आहे दादांनी दिलेली. कारण आयुष्यात मला पहिल्यांदा कोणी एवढ्या मानाने काही दिलंय. तर असा होता तो माझा लावणीचा, बैठकीच्या लावणीचा शूटचा दिवस. ते गाणं खूपच छान झालंय. म्हणजे कसं झालं माहिती का, जबराट झालंय. एक्सपिरियन्स ऐकून तुम्हालाही छान वाटलं असेल आणि तुम्ही तिची लावणी पाहण्यासाठी इतर कलाकारांच्या शूटिंगच्या ज्या काही आठवणी आहेत ते सांगणारच आहेत आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मस्ट वॉच मूवी. जबराट जबराट जबराट. थँक्यू. धन्यवाद. कशी रोखू मी स्वतःला, नजरेचा हा खेळ झाला सुरू, मला होत घाव.